वर्ग 12वा अर्थशास्त्र। आज आपण साठा आणि पुरवठा काय असतो हे पाहणार आहोत। साठा हा टिकाऊ वस्तूचा केला जातो आणि साठ्यामधलाच काही भाग जो पुरविला जातो त्याला पुरवठा असं म्हणतात। पुरवठा जो आहे हा नाशवंत वस्तूच्या बाबतीत साठा आणि पुरवठा दोन्ही समान असतात। आता इथे आपण लिहिलेलं आहे की साठा हा टिकाऊ वस्तूचा केला जातो आणि नाशवंत वस्तूचा साठा व पुरवठा दोन्ही समान असतात। तर टिकाऊ वस्तू म्हणजे कोणत्या? धान्य, कापूस इत्यादी अशा प्रकारच्या वस्तू की ज्या आपल्याला साठवून ठेवता येतात, ज्याची आपण साठवणूक करतो त्याला साठा असं म्हणतात। आणि नाशवंत वस्तू कोणत्या? तर भाजीपाला, दूध, फळे ह्या ज्या वस्तू आहेत ज्या आपल्याला दररोजच्या दररोज लागतात आणि त्याचा आपण साठा जास्त काळपर्यंत ठेवू शकत नाही, कारण जास्त काळपर्यंत जर याचा साठा ठेवला तर ह्या वस्तू खराब होतात। म्हणून ह्या वस्तूचा साठा आणि पुरवठा दोन्ही सारखाच असतो। आता इथे आपण एक उदाहरण पाहू। समजा कापूस, ग्रामीण क्षेत्रातले विद्यार्थी जास्त असल्यामुळे आपण कापसाचं उदाहरण घेऊन राहिलो आहे। 100 क्विंटल कापूस झाला, त्याच्यापैकी ज्या वेळेस 7,000 रुपये क्विंटलचा भाव आहे कापसाला, त्यावेळेस त्याच्यामधला आपण 25% कापूस विकला। अशा वेळेस कधी कधी असं वाटते की सरकार एका महिन्यानी भाव वाढ करणार आहे, त्या कापसाची किंमत 7,500 किंवा 8,000 रुपये होणार आहे। अशा वेळेस इतर जो 75% आपण कापूस साठवून ठेवलेला आहे घरी, तो विकण्यासाठी आपण तयार होतो, कारण त्यावेळेस पैसा जास्त येतो म्हणून आपण तो कापूस साठवून ठेवतो आणि योग्य किमतीला जास्त किंमत जर आली असेल तर तो माल आपण त्यावेळेस विक्रीला काढतो। म्हणजेच काय, तर आधी आपण साठवून ठेवलेला जो माल आहे योग्य किंमत मिळाली, योग्य किंमत नाही मिळाली म्हणून आपण कमी विकला आणि त्याच्यापेक्षा जास्त किंमत मिळाली म्हणून आपण बाकीचा भाग विकला। आता हेच उदाहरण आपण वेगळ्या पद्धतीने समजून पाहू। समजा हे कांदे आहे। आता हे जे कांदे आहे याला आपण टिकाऊ म्हणू शकतो। हे उत्पादन आपल्याला झालेलं आहे आणि हे आपण साठवून ठेवलेलं आहे। आज जर याला योग्य भाव नसेल तर विक्रीसाठी विक्रेता हे पूर्ण कांदे काढणार नाही। त्याच्यासाठी तो काय करेल, तो योग्य किमतीची वाट पाहिल। किंमत मध्ये वाढ झाली तर हे सगळे कांदे तो विकेल, कारण त्याला माहित आहे याच्यापेक्षा जास्त किंमत वाढणार नाही किंवा त्याला जी अपेक्षित किंमत आहे, त्याला जी पाहिजे होती ती किंमत जर मिळाली तर अशा वेळेस तो हे कांदे पूर्णच्या पूर्ण विकेल। यालाच आपण असं म्हणू की साठ्यामध्ये हा कांदा आपण साठवून ठेवला आणि योग्य किमतीला आपण जसा पाहिजे तसा हा माल विक्रीसाठी उपलब्ध करून देतो, म्हणजेच हा विक्रीसाठी पुरवित असतो। एक दुसरं उदाहरण आपण पाहणार की भाजीपाला म्हणजे नाशवंत वस्तू। आता नाशवंत वस्तू म्हणजे कोणत्या? तर भाजीपाला। हा जो भाजीपाला आहे हा कसा आहे? नाशवंत वस्तू आहे। याला आपण जास्त काळपर्यंत स्टोअर करू शकत नाही किंवा याला आपण साठवून ठेवू शकत नाही। तर हा काय आहे, जेवढा उत्पादन झालं, जेवढा शेतमालातून हा माल तयार झाला, काढला गेला, तेवढ्याच्या तेवढ्याही कोणत्याही किमतीला आपण तो विकायला तयार होतो, कारण याच्यासाठी आपण किंमत वाढणार त्याची वाट पाहू शकत नाही। तसं जर केलं तर ह्या नाशवंत वस्तू आहे, ह्या तशाच खराब होऊन जातील आणि याला किंमत पण मिळणार नाही। म्हणजे नाशवंत वस्तूच्या बाबतीत याचा साठा आणि पुरवठा हा दोन्ही समान असतो आणि ह्या ज्या टिकाऊ वस्तू असतात, टिकाऊ वस्तूच्या बाबतीत साठा हा जास्त केला जात असतो आणि योग्य किमतीला तो पुरविला जातो। म्हणजेच जास्त किंमत असेल तर जास्त पुरवठा केला जातो आणि कमी किमतीला कमी पुरवठा केला जातो। धन्यवाद।